हॅलो 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 नाही जमलेलं नाही रे नाही मी काय म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका काय आहे हो आमच्याकडे ना 100च्या वर स्थल आहेत काय समजलं नाही हे बघा नाही मी तुमच्या मुलाचं लग्न जुलवणार हो नक्की जुलवणार हो आमच्या मंडळाचं नावच तसं आहे ना असा कसा जुलत नाही वधूवर सूचक मंडळ इथं आयुष्यभराची नाती जुलतात 100% गॅरंटी थोडंसं व्हेरिएशन हो गॅरंटी हे बघा एक काम करा तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो घेऊन उद्या ऑफिसमध्ये या आणि योग्य स्थळ घेऊन जा काय समजलं चाल ना काय बागे बागे चाली राहिनी तू समोर चालायला लागलास की मला समोर काही दिसत नाही झाड्या कुठला नाही बसणार इथे जा मला काय करायचं इथे बसणार आहे मी जा म्हणा डोकावर बटलच भेटणी तुम्हाला गप्प बसू एक माफ करा हे माझं ऑफिस आहे का नाही वास्तविक हे मी बोलायला पाहिजे आहे का नाही ठीक आहे तुम्ही कोण मी कोण आधी मला सांगा तुम्ही कोण आहे बा हे उलट होत आहे सगळं नाही का वास्तविक मी बोलायला पाहिजे होतं पण हरकत नाही मी प्रभाकर मोरे असं कसं जुळत नाही वधूवर सूचक मंडळाचा मी संचालक बरोबर इथे आयुष्यभराची नाती जुडतात 100% गॅरंटी हा तोच मी हा बरं तुम्ही कोण मी श्याम राजपूत 15 वर्षांपूर्वी श्याम राजपूत आणि सुहास परांजपे यांचे लग्न जुळवलं होतं तुम्ही काय सांगता बाई काय म्हणजे 15 वर्षापूर्वी मी 2 पोरांची लग्न जुळवली अरे देवा अरे केवढा अपराध माझ्या हातून घडला मला माफ कर अरे काय फालतूगिरी चालू आहे मी सुहास आहे माझं नाव सुहास आहे काय नाव तुमचा सुहास तुम्ही सुहासात हो अच्छा म्हणजे किरण नयन असं असतं तसंच ना हो यो हा तसंच तसंच बरं मी काय म्हणतो माझ्याकडे कसं काय येणं गेलं मी इथे ठेवायला आलेलो आहे ठेवायला म्हणजे ठेवायला आणि ह्याच्यावर आपण हसायचं त्या डाली टाळा काय देताय हो तुम्ही असं मला सांगा एखाद्या कंपनीने एखाद्या गोष्टीची गॅरंटी दिली आणि ती गॅरंटी फसली तर आपण काय करतो ती वस्तू आपण परत घेतो काय समजलो मी पण तेच करायला आलोय म्हणजे मी समजलो नाही 15 वर्ष आमचं काही जुडलं नाही बा हे पार्सल तुम्ही परत घ्या बा परत घ्या हे पार्सल चाललो मी गेले ब्यात तर बरी आहे ना कटकट नुसती जाऊ दे त्याला कशाला बोलवता इथे जाऊ दे त्याला चला तुम्ही काय करता भाया बाथरूम कुठे येतो दाखवा जरा फ्रेश होते कपडे ठेवा आधी कपडे ठेवा इथं लगेच राहायला लागलो इथं पण अहो 15 वर्षापूर्वी तुम्ही एकामेकाला पसंत केलं त्याच्यानंतर तुमचं लग्न जुळलं ना अहो पण आता आमचं नाही जुळत आहे मोरे नाही जुळत ना मग राय नाही इथे कसाले नाकोरी कांदा सोली राहिनी तू प्लीज अगोदर ना कळेल असं मराठी बोलत जा असं बघितलं का 15 वर्ष झाले बरं ऐराणीच्या अ बी येत नाही तिला 15 वर्षात ऐरणीचा अ आला नाही ना मला तरी काही आयुष्यात फरक पडलेला नाहीये माझ्या व्यवस्थित चाललंय सगळं माझ्या आयुष्यात फरक पडला ना तू राह इथेच राह मला हवं तिथे राहीन मला इथे राहायचं तर मी इथे मला काय चाललंय मागासपासून इथं राही ओ ज्याच्याकडे राहणार त्या माणसाला विचारा ना तुला काय विचारायचं रे तुला कशाला विचारायचं रे हे वसाड्या तू मला का मारलास का मारलं हो अरे 15 वर्ष मी मन मारून मारून जगते त्याच्या काय तू मन मारून जगतो मी जगते तशी मन मारून अरे ऍडजस्ट केलं तुला 15 वर्ष मी तू काय ऍडजस्ट केलं मला मोरे काय सांगितलं तू तुम्ही मला हा माणूस व्यसन करत नाही निर्व्यसनी सांगितलं होतं की निर्व्यसनीत होतो मी अरे बेवडा मारून तर पडले नसतोस घरात सतत तुझ्यामुळे ढोसायला लागलो ग माझ्यामुळे काय नाही व्यसनीच असू रोजच्या डोक्याला ताण डोकं बनकून जात असं थोबड बघ ऍक्टिंग बघ बावळट ऍक्टिंग म्हणून राहिली
त्याच्यानंतर डोसायला बसतो मी. नाही मला पण टेन्शन काय झालं की मी पण सुरुवात करतो काय. तुझ्या काय रे मध्ये नाही ढोसायचं काढलं तेव्हा माझं काय बोलला होता रे तू? मारू नका तोंडात बोला ना देवान तोंड द्याला ना बोलण्यासाठी मारता कशाला सारखं सारखं मारू नका मारू. पोरगी सुशील घराण्यातली आहे म्हणे. मी परांजपे घराण्यातले बोललो होतो का नाही. तुम्ही बाय ना हाड्या बोलता काव काव करून राहणार तुला हाड्यात टिचाडी टाकसू राहते. ते पैसे वाजव म्हणून. चोप तिला ठेवून घे तू इथे राय ग. तू सांगू नको श्याम्यासारखं कुठे राहायचं. मला इथे राहायचं तर मी इथेच राहीन. इथेच राहीन मग. गप्पा वासाड्यानो काय चाललंय तुमचा. इथं राहतो काय चाललंय. अरे मला पण माझा संसार आहे. असं स्वतःची बायको आहे 2 पोरं आहेत मला स्वतःची. तुझ्या पोरांचे नको कौतुक सांगू. आता माझ्यापर्यंत कौतुक बी सांगणार काय शेजारी सांगणार. तू नको ना रे. नाही, मी नको ना रे डोक्यात जाऊ. तू वाजत- मरून जाशील ना रे माझ्या हातून. हा? अरे डोक्याला ताप हिला ठेवून घ्या तुम्ही. जुडवायचं तर काय जुडवा. मला काही जुळवायचं नाही. मला ह्याच्याबरोबर राहायचंच नाहीये. ऐका. तुम्ही एक काम करा माझ्यासाठी ना वेगळं स्थळ बघा. नाही, एक मिनिट मी काय म्हणतो ते सोडाव. काय राहिला. हे स्थळ परत घ्या. मला नवं कोरं स्थळ द्या तुम्ही. मोरे तुम्हाला मी आधी सांगितलंय मला नवीन स्थळ हवं. आणि एक लक्षात घ्या काय? 25 वर्षाचा रुबाबदार देखणा छान मला शोभेल असा मुलगा शोधा. असं हो मला पण आहे ना तुम्ही एक 22 वर्षाची चिकनी पोरगी बघा बा. एकदम अशी मदमस्त. मस्त मुलगी तुला हो म्हणणारे. हा? वा, माझं मस्त. हो. अरे वसाड्यानो निम्म शिम्म आयुष्य राहिलंय तुमचं. हा अरे पुढच्या 5 वर्षात तुमच्या सरणावर झाडाची कोणती लाकडं जाणार ह्याची चर्चा सुरू होईल काय दिवसात. हा आणि तुम्हाला 22-30 वर्षाच्या पोरी पाहिजेत स्थळ पाहिजेत. लाज नाही वाटत तुला. लाज काय वाटायची. गॅरंटी मध्ये असलेली एखादी वस्तू कंपनीला परत दिली तर कंपनी ब्रँड न्यू वस्तू देते ना. अरे पण माणूस आणि वस्तू ह्याच्यात फरक आहे का ना. फरक आहे की नाही मला माहिती नाही. माझ्यासाठी नवीन स्थळ बघायचं. माझ्यासाठी पण. एक मिनिट पटकन बघा. ठीक आहे. तुमचा ऍप्लिकेशन नंबर काय आहे. शी अच्छा शी नंबर आहे. तो घाणेरडा नंबर ना अजूनही लक्षात आहे माझ्या. कुठला 455. ओके 455 बघूया. मला काय सांगितलं होतं गायक आहे. अरे कसलं गाणं एवढे हे काय गाणं आहे. मला म्हणे डान्सर आहे म्हणे. पतक पतक नाचतं पतक नुसतं बिल्डिंगचे सगळे लोक झालं सुरू तुमचा. तुम्हाला राहायचं नाही ना एकत्र. नाही. इकडे या हे तुमचं नवस्थल. ओ मना बाप रे काय मुखडा शे बाप. एकदम सोनाना तुकडा शे आवत. शामे बघू. हल तिकडे तिकडे. एक मिनिट मॅडम हे घ्या हे तुमचं नवस्थल. काय झालं. पांढऱ्या घोड्यावरनं येणारा राजपुत्रच तुला तसाच देखणं आहे हा. आई सुपत कसला हॅन्सम आहे. मोरे हेच तर माझ्यासाठी. मोरे ठरलं. हे स्थळ मला पसंत आहे. ह्याच्याशीच बोलणी करा. बर आधी माझी भेट घडवाव. मोरे आधी फोटो मी दिलाय. माझं स्थळ आधी. माझी भेट आधी. एक मिनिट. अरे वसाड्यानू हे तुमचेच फोटो आहेत 15 वर्षापूर्वीचे. साम्या हा खरंच तू आहेस. आणि हे तू आहे. बरा दिसत होतास रे 15 वर्षापूर्वी. तू पण एकदम टावका होती बा. एकदम असं सिल्की केस मस्त छान दिसतंय तर तुला. आणि तू पण एकदम कवडी कचक काकडी होती बा. अरे असणारच ना. अरे लग्नाच्या अगोदर मी सुद्धा असा राजहंसासारखा दिसायचा. कुठल्या पक्षाची उपमा द्यावी याची तरी लाज बाळगा हो कमीत कमी. असं द्या पण बघा 15 वर्षापूर्वीचे तुमचे फोटो. अरे 15 वर्षात तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली वाय बघा. काय आहे 15 वर्षाच्या संसारानंतर ना असा बदल घडतोच माणसात. आता जेव्हा संसाराच्या तडजोडी होतात तेव्हा कटकटी सुरू होतात भांडणं सुरू होतात. मग तुम्ही अर्ध्यावर संसार मोडायला निघाली. नाही पण ही तशी राहिली नाही ना आता. ही बदलली आहे तशी ती नाहीच आहे.
अच्छा. मी ज्याला पसंत केलं तो हा नाहीच आहे ना. नाही, असं कसं ऐका ना हो. नाही, नाही नाही, नाही. अहो, मी काय म्हणतो हा बघा मला कळतंय आता मला सगळं जाणवलेलं आहे मी तुमच्यावर ना कुणीतरी करणी केलेली आहे. नाही, नाही. नाही देवा शपथ काय आहे असा जेव्हा संसार चांगला चालतो ना हा तेव्हा डोळ्यात खूप तो लोकांच्या काय नाही हो, मोरे. अहो दृष्ट लागली तुमच्या संसाराला. नाही असं काही नसतं. अहो असतं मला माहिती मी कोकणातला माणूस आहे चिपलूनचा खुद्द काय जमात देव हा पण तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे सगळा उपाय आहे. हा तुम्ही इथं बसा तुम्ही नाही आपण बसा इथं तुम्ही बसा काय तुम्ही काळजी करायची नाही तुमचा संसार कसा असा सुरलीत चालवतो का नाही बघा काय जमाजलं बसा. तर बाई माझ्या आईशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस असं म्हणणं प्रत्येक स्किट मध्ये लिंबू घालतो का रे तू? मागे तू कपडे विकत होता स्किट मध्ये लिंबू घातला तिथे तर तुला येऊन धुतला रे. आधी तू शालू आणायचा आता तू लिंबू आणतो का रे? किती अंधश्रद्धा पसरवतो तू, किती अंधश्रद्धा पसरवतो. हल्ली मोठे लोक सुद्धा लिंबू घेऊन फिरतात का नाही आपली संस्कृती झालेली आहे ना ती. असं का? वैत. पण बरेच मोठमोठे लोक हे लिंबू मारणं वगैरे अंधश्रद्धा असते हे सांगतात. नाही, ते नाही ऐका, कळत नाही, पण का ते तुला? लिंबू होय ना ग. ए, तुझ्या डोक्यात रक्त कमी ऐका केलेलं आहे. माझं तुझ्या कसं- डोक्यात रक्त नाही, घातलं पाहिजे. अरे,